नमस्कार. एस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वत्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरदार चालू आहे. काही भागामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रचार यंत्रणा राबवून आपापल्या पद्धतीने हा प्रचारात उतरत आहेत. अशाच पद्धतीने आपण जे चिक्कोडे जिल्हा परिषद मतदारसंघात आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत किंवा ह्या चिक्कोडे जिल्हा परिषद मतदारसंघात कोणाचं वारं आहे ते. काका नमस्ते. नमस्ते. चिक्कोडे जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्हाला कुणाचं वार वाटते जास्त? कमळ 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 कमळ. या कमळ उमेदवार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? सुरेश दिलीप पवार हा उमेदवार आहे आणि जिल्हा परिषद साठी पैलवान अशोक पाटील तात्या हे उभा आहेत. काय त्यांचं काम या भागात झालं? या भागामध्ये युवक क्रांती नावानं त्यांनी संस्था स्थापन करून आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 200 ते 300 मुलांचा समूह आहे आणि त्याच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीमध्ये त्याने सगळ्या गावाला औषध उपचारासाठी मदतीचा हात दिलेला आहे. दीपावलीसाठी गोरगरीब जनतेला धान्य पॅकेज ह्या प्रकारे त्यांनी वाटप केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सत्ता आहे तिथं आलेली आहे. त्यांनी इतक्या वर्षामध्ये सत्ता तिथं नव्हती. 40 वर्ष ती सत्ता उलटून टाकून त्यांचं काम बघून त्यांनी तिथे माणसाला सत्ता दिलेली आहे. हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे चिक्कोडे जिल्हा परिषद मतदारसंघात अशोक तात्या पाटील विक्रमी मताने निवडून येणार हे त्रिवार सत्य आहे. म्हणजे असं का वाटतं तेच निवडून येतील असं? या भागामध्ये सध्या या 10-12 वर्षामध्ये काही काम झालेलं नाही. चिक्कोडे जिल्हा परिषद मध्ये चिक्कोडेच्या जिल्हा परिषदेच्या मध्ये काही काम झालेलं नाही. गावच्या लेवलला काही काम झालं नाही. जे काय झालं असेल ते त्या ह्याच्यातून झालं असेल. पण चिक्कोड्याचा वैयक्तिक जो काही विकास आहे तो काही झालेला नाही. आज जर गावातले रस्ते जर बघितले तर अतिशय खराब आहेत. त्यामुळे काय प्रगती, काही प्रगती केलेली नाही, काही नाही. त्यामुळे अशोक तात्या जर जिल्हा परिषदला निवडून गेले तर या जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक लोकांशी त्यांचं हितगुज आहे, त्यांचा असा संपर्क आहे, लोकांची कामं करतात ते, त्यांच्याबरोबर त्यांचं हे आहे, नेटवर्क आहे. आणि अशा परिस्थितीत या भागातून त्यांनी विक्रमी मतदान लोकांनी देणारच आहेत आणि त्यामुळे या भागाचा कायापालट होईल, लोकांना समाधान मिळेल. आणि लाडकी बहीण आहे, लाडक्या बहिणीसारखा उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्यामुळे महिला वर्ग इतर सगळे ते या कमळ पक्ष भाजपवर मानून निष्ठा ठेवलेला आहे. 1500 रुपये घरातील कर्त्या पुरुषाला 2000 रुपये येत आहेत. ते आतापर्यंत कुणी दिलं नाही. आणि औषध उपचार 5 लाखापर्यंत औषध मोफत दिलेले गोरगरिबांना. कुठलाही आजार असेल तर त्याच्यासाठी त्यांनी मोफत उपचार करण्यासाठी लोकांना त्यांनी सोय केलेली आहे. हे भाजपच्या माध्यमातून होऊ शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचं काम हे भाजप करू शकते. इतर पक्षाचं काम नाही, कुठल्या पुढाऱ्याचं काय काम नाही. ते काय काम करतात ते सर्वांना ज्ञान सुरूच आहे, जास्त काय नाही. पण कमळ निवडून येणार एवढं बाकी नक्की मी सांगतो. आणि चिक्कोडे, देवर्डे, कुरळप, आयतोडे खुर्द, लाडेगाव, वशी, इटकरे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकमेव पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार आणि अशोक तात्या पाटील हे करून या भागाचा विकास करणार आहेत. हे मी या निमित्तानं ठामपणे सांगू शकतो की या भागाचा विकास फक्त भाजपच करू शकते. घराघरात भाजप, मनामनात भाजप. या विभागाचे शिल्पकार आमदार सत्यजित भाऊ देशमुख यांचा पगडा या मतदारसंघावर इथून पुढे राहणार आहे. त्यामुळे येणारी निवडणूक कुठलीही असो, ग्रामपंचायत असो, काय सत्यजित भाऊंच्या आम्ही नेतृत्वाखाली हे काम करून इथला विकास करून दाखवणार आहे. माळवा तालुक्यातील कुरळप या ठिकाणी आलेलो आहोत. या मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषदला उमेदवार कोण हे माहिती आहे का? कोण उभा आहे? अशोक तात्या पाटील आणि अब्दुल पाटील. आणि तुमच्या या गावात कुरळपमध्ये जास्त असं कुणाचं वार वाटतं तुम्हाला? अशोक तात्यांचं. का बरं? अशोक तात्यांनी गावात प्रगती केली ती केली, पण आमच्या बौद्ध समाजात पण प्रगती केली. त्याने रस्ते केले, गटारांची सोय केली, तर पाण्याची सोय केली. पहिलं पाणी चावीला म्हणजे 2-3 दिवसात एकदा येत होतं, आता दररोज पाणी येते. पहिलं रस्ते तुमच्या गावात रस्ते म्हणजे असे काही होते, कच्चे होते. आता हे जे केले ते कॉन्क्रीटचे रस्ते केले, गटारे पण कॉन्क्रीटचे केले. आणि ताटे असे व्यक्ती आहे की ज्या घरात मैत होत होतं काय त्या घरात पहिली दिवाळी कुणाची नसायची, फक्त तात्यांची पहिली दिवाळी आदल्या दिवशी पोचवायची. त्यांच्या पाहुण्यांची सुद्धा नसायची, पण तात्यांची दिवाळी
पहिली पोस्ट होती. तात्यांनी कोरोनाच्या काळात पण सर्वांना मदत केलेली आहे. घरात अंड्यांची ट्रे वगैरे दिले आहेत. काही लोकांना विचारपूस केली की बाबा त्यांना औषध पाणी काय लागते, ते औषध पाण्याची सोय केली तात्यांनी. संगीत कोरोनाच्या काळात तात्याने मदत केली. काय मदत होती अशी की तुमच्यासाठी जे तात्याने चांगली वाटते तुम्हाला? तात्यांनी कोरोनाच्या काळातच नाही पण इतर वेळेला पण मदत केली. ज्या वेळेला माझे मिस्टर आजारी होते त्यावेळेला मला म्हणजे कुणी मदत केली नाही, पण तात्याने आमची ओळख नसताना आमचा आणि त्यांचा काही संपर्क नव्हता, कधी काय म्हणजे बोलणं म्हणजे काहीच नव्हतं, तरी तात्यांनी मला 1 लाख रुपये दिले होते. आम्ही दवाखान्यात असताना आमच्या समाजातल्या मुलांनी जाऊन तात्याकडून पैसे आणले, ते पैसे मला दवाखान्यात मिळाले, पण ते केले. याचा मला फार मोठा आदर वाटतो तात्यांचा. आणि असेच तात्या गोरगरिबांना मदत करत असतात. तुमचं असं म्हणणं आहे की गोरगरिबांना मदत करणारा म्हणजे एकच व्यक्ती तात्या. आणि आता इथं तुमच्या आता परिसरात किंवा या भागात काय आणखी विकास झाला त्या तात्यांच्या माध्यमातून असं वाटतं? इथं रस्ते नव्हते, ते रस्ते केले. गटार नव्हती, गटारांची व्यवस्था केली. म्हणजे गटार पहिले कच्ची होती, ते आता कॉन्क्रीटची गटार केलेत. काही लोकांना घरकुल मंजूर करून दिलेत. लाईटची सोय नव्हती, ती लाईटची सोय काही लोकांची म्हणजे केलेली आहे. 40 वर्ष झाले आमच्या म्हणजे समाजात विकास नव्हता, पण तो आता तात्यांच्या माध्यमातून विकास होत आहे आणि इथून पुढे पण तो होणार आहे. आपल्यासोबत अजून काही महिला इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. वहिनी नमस्ते. नमस्ते. आपल्या परिसरात जो आता ह्या वहिनीने सांगितलं की ह्या इथं परिसरात विकास तात्यांच्या माध्यमातून झाला, ते खरं वाटतंय का तुम्हाला? तात्यांच्या माध्यमातून? खरंय. काय माहितीये, तात्यांनी भरपूर केले. आणि आमच्या समाजात पहिली गटर वगैरे व्यवस्थित नव्हती, रस्ते व्यवस्थित नव्हते. आता एक कच्चे रस्ते तुम्ही बघताय, हे रस्ते असे नव्हते आणि लाईटची काही सोय नव्हती. 40 वर्षापूर्वी तर मुळातच या माळाला काही सुद्धा नव्हतं. तात्यांनी जे केले ते कुणी केलेलं नाही. तात्यांनी भरपूर केले आणि इथनं पुढे तात्या करतील. त्यासाठी आपण सगळ्यांनी तात्याला निवडून द्यावं असं माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाला. होत्या जिल्हा परिषद चिक्कोडी मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा की या भागातील विकास न झाल्यामुळे इथला बदल नक्की होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पाहणार आहोत ह्या इथील परिसरातील काय वातावरण होणार आहे. एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे.